साथ ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग ओबी 131 ते 180. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, आजच्या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण आपल्या दिव्य विभूतींचं आणखी गूढ रहस्य उलगडून सांगत आहे. या सृष्टीमध्ये जे काही श्रेष्ठ, तेजस्वी, सामर्थ्यवान आणि पवित्र आहे ते सर्व परमेश्वराच्या दिव्य तेजाचंच प्रतिबिंब आहे. माऊलींच्या शब्दातून आज आपण परमेश्वराची व्यापकता आणि सर्व व्यापकता अनुभवणार आहोत. तर चला मग मनातील सर्व विचार बाजून घेऊया. श्रद्धा आणि भक्तिभावाने या अमृतमय ओव्यांचे श्रवण करूया. जय जय राम कृष्ण हरी. काजेची वाटा निघाले गा सुभटा, ते सोय पाहुनी वाटा स्वर्गाप वर्गम. कारण अर्जुना, ते ज्या वाटेने निघालेले आहेत ती सरळ वाट त्यांना सापडल्यामुळे स्वर्ग आणि मोक्ष या आडवाटा आहेत असे ते समजतात. म्हणून तिने जे प्रेम धरिले, तेची आमचे देणे उपाहिले, परी आम्ही द्यावे हेही केले, तिहींची म्हणी प्रेम. म्हणून आम्ही द्यायचे प्रेम त्यांनी आपल्या कमाईने मिळवले आणि आमचे काम त्यांनीच केले, पण ते आम्ही दिले असे त्यांनीच प्रसिद्ध केले. आता यावरी येतुले घडे, जे त्यांची सुख आगळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे, हे आम्हा करणे. आता आमचे काम इतकेच की त्यांच्या ठिकाणी असलेले प्रेम सुख अधिक कसे वाढेल आणि त्यावर काळाची दृष्टी कशी न पडेल. लढेयाची बाळका किरीटी, गवसनी करुनी स्नेहाची आदिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. अर्जुना, जशी आई आपले लाडके लेकरू खेळत असता त्याच्यावर प्रेम दृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते, ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी, तैसी उपासतेची पदवी पोषित मी जाय. व ते लेकरू जो जो खेळ मागेल तो तो त्याच्या पुढे सोन्यासारखा उत्तम करून ठेवते. त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे मी उपासनेचे मार्ग वाढवतो. जे पदवीचे निपोषके, ते माते पावती साखे, हे पाळते मज विषेखे आवडे करू. ज्या मार्गाच्या वाढीमुळे ते भक्त मला येऊन मिळतील अशा मार्गाचे विशेष करून मी प्रेमाने रक्षण करतो. पैगा भक्तांसी माझे कोड, मस्तयाचे अनन्य गतीची चाड, काचे प्रेमळांचे सांगड आमुची घरी. जसे भक्तांना माझे प्रेम असते तसेच मलाही त्यांच्या अनन्य भावाची आवड असते, कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांचा फार दुष्काळ आहे. पाहे पाच वर्ग मोक्ष पाहिले, दोन्ही मार्ग त्यांची वाहनी केले, आम्ही अंगही शेखी वेचिले लक्ष्मीसी. पहा बरे, आम्ही स्वर्ग आणि मोक्ष हे दोन मार्ग उत्पन्न केले, पण ते सकाम भक्तांकरता केले. तसेच अंकावर बसलेल्या लक्ष्मी सहित शेषाला आम्ही आमचे शरीर दिले. परी आपण पेवीन जेक, ते तैसेची सुख साजुक, सप्रेमळाला घेतेक ठेविले जतन. पण बाह्य शरीर सोडून जे एक उत्कृष्ट आत्मसुख आहे ते मी माझ्या प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवलेले आहे. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी, या बोली बोली जत गोष्टी तैसी अनवती काम. अर्जुना, आम्ही आमचे सर्वस्व देऊन प्रेमळ भक्त होतो, पण या गोष्टी शब्दाने सांगण्यासारख्या नाहीत हो. तेच्या मेवानु कर्पार्थ महामज्ञानंज तमहा नाशयाम्यात्म भावस्तो ज्ञानदीपयेन भावस्वा. ज्यांच्यावरच अनुग्रह करण्यासाठी मी त्यांच्या अंतकरणात राहून प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दिव्याने
अज्ञानापासून निर्माण झालेल्या त्यांच्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. म्हणून आत्मयाचा भाव जिही आवला केला ठाव, एकमी वाचुनी वाओ ईर मानिले जिही. म्हणून जगदात्माचो मी, त्या माझी भक्ती हेच ज्यांनी जगण्याचे ठिकाण ठरवलेले आहे आणि माझ्याशिवाय सर्व व्यर्थ आहे असे ज्यांनी जाणलेले आहे. तया तत्वज्ञ चोखंडा देवी पोतासाची सुबटा, मग मीची होनी दिवटा पुढा पुढा चाले. अर्जुना, अशा शुद्ध तत्व व्यक्त्याकरता मी ज्ञानरूपी कापुराची मशाल धरणारा मशालजी होऊन त्याच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशू निघाली परवती तया करी नित्योदयो. अज्ञानरूपी रात्रीतील गडद अंधाराचा नाश करणाऱ्या ज्ञानरूपी सूर्याचा मी नित्य उदय करतो. ऐसे प्रमेळाचे प्रियोत्तमे बोलिले जेत पुरुषोत्तमे, ते तर अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. याप्रमाणे प्रेवळ भक्तांचा आवडता जो भगवान श्रीकृष्ण तो असे बोलला असता अर्जुन म्हणाला, देवा माझे मन शांत झाले. हा हो जी अवधारा भला केरू फेडीला संसारा, जा होलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. आपण माझ्या ठिकाणी असलेला संसार भ्रांतीचा केर चांगल्या प्रकारे घालवलात. त्यामुळे मातेच्या उदरातील अग्निकुंडनातून मी मुक्त झालो, पुन्हा जन्मच नाही. जे जन्मले पण आपुले, हे आज मी या डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडतसे. महाराज, माझा जन्म आत्मज्ञान हाच खरा मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे जगण्याचे फळ माझ्या हातात आले असे वाटत आहे. आजी आयुष्या उज्जवल जाहली, माझी या दैवादशा उदयली, जे वाक्य कृपा लाथली दैविकेनी मुखे. आज माझ्या आयुष्याचे साफल्य झाले, माझ्या दैवाचा भाग्योदय झाला. याचे कारण असे की भगवंता आज आपल्या मुखाने उपदेश रूपी कृपा प्राप्त झालेली आहे. आता येणे वचन तेजा आकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, मनोनी देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. आता या वचनरूप सूर्यप्रकाशाने माझा अंतर्बाह्य अज्ञान अंधकार निघून गेला आणि म्हणून तुझे यथार्थ स्वरूप माझ्या दृष्टीस पडले. अर्जुन वाच, परम ब्रह्म परमधाम पवित्र परम भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यमादी देवमजम विभुम. अर्जुन म्हणाला, भगवान सर्वोत्कृष्ट तेजोमय व परम पवित्र असे परब्रह्म तूच आहेस. शाश्वत, दिव्य, आदिदेव, जन्मरहित आणि व्यापक अशा प्रकारचा पुरुषही तूच आहेस. तरी होसी का तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तरी हे भगवंता, आपण साक्षात परब्रह्म आहात, सर्व प्राणी मात्रांचे विश्रांती स्थान असून अत्यंत पवित्र आहात. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. देवा, आपण ब्रह्मा विष्णू आणि महेशांचे आधी दैवत आहात व 24 तत्वा पलीकडे 25वा पुरुष तो तुम्हीच आहात. तसेच प्रकृतीच्या कार्याच्या पलीकडचे जे दिव्य स्वरूप ते तुम्ही आहात. आदि सिद्ध तू स्वामी, जुना कळी जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. आपण नित्य सिद्ध आहात, जन्माधिक धर्माचा अंमल तुमच्यावर चालत नाही हे आता आम्हा समजले. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीव कळेसी अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाह धात्री हे कळले पुढे. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस, तू जीवितांचे आश्रयस्थान आहेस.
तूच ब्रह्मांड रूपी कढईचा आधार आहेस हे मला निश्चित कळले. आहुस्त्वा मृषया सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यासा स्वयं चैव ब्रवीषि मे. सर्व ऋषी देवर्षी नारद असित देवल आणि व्यास म्हणतात व तू स्वतः देखील असेच सांगतोस. पै आणि काही एके परी हे प्रतीती येतसे थोरे जे मागे सेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. आणखीन एका प्रकाराने या आलेल्या अनुभवाचा खरेपणा पडतो, कारण पूर्वी तुमच्याविषयी पुष्कळ ऋषींनी असेच सांगितलेले होते. परितया सांगितले आमचे साचपण हे आता माझे देखतसे अंतकरण. जे कृपा केली आपण मनोनी देवा. पण ज्यांनी जे सांगितले त्यांचा खरेपणाच पटला, तो देखील तुम्ही कृपा केली म्हणून. एरवी नारदू अखंड जवळ आहे तोही ऐसेची वचने गाये. परी अर्थ न बुजोनी ठाये गीत सुखाची ऐको. तसे पाहिले तर नारद मुनी आमच्याकडे येऊन नेहमी असेच गात होते, पण त्यातला अर्थ न कळता आम्ही केवळ गायनाचा आनंदच घेत होतो. जी आंधळे यांच्या गावी आपण पे प्रकटले रवी तरी तीही वातले पी घ्यावी वाचुनी प्रकाशू कैसा. असे पहा, आंधळ्याच्या गावात सूर्य स्वतः प्रकट झाला तरी त्यांनी त्याच्या कोवळ्या उन्हाचे सुख घ्यावे, बाकी प्रकाशाचा त्यांना काय उपयोग. परी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रांगा गेसी जे मधुरता. जी फावे एद चित्ता न लगेची काही. देवर्षी नारद अध्यात्म गायन करत असता त्यातल्या राग रागिणीची मजा वाटत असे, पण मनाला त्या शब्दातले अध्यात्म मात्र काहीच कळत नव्हते. पै असिता देवलाचे निमुखे मी एव विधा तुके ऐके. परी ते बुद्धी विषय विखे धरली होती. त्याप्रमाणे अशा प्रकारचा तू आहेस हे असित व देव ऋषींच्या तोंडून ऐकले होते, पण त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापलेली होती. विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थू लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. विषयरूपी विषाचा ताप काय सांगावा. गोड सुखदायी असलेला परमार्थ कडू दुःखदायी लागतो व कडू असलेले विषय जीवाला गोड वाटतात. आणि हे अनेकांचे काय सांगावे. राहुळा आपणची येऊनी व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. इतरांची गोष्ट राहू द्या, पण प्रत्यक्ष व्यास आमच्या घरी येऊन तुझ्या स्वरूपाचे नेहमी वर्णन करत असतात. परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला. पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून. पण एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडावा व त्याने दगड म्हणून टाकून द्यावा आणि सूर्योदय झाल्यावर तो चिंतामणी म्हणून जसा परत ओळखावा. तैसी व्यासादिकांची बोलणी तिया मजपाशी चित्ररत्नांची आखाणी. परिउपेक्षेला जात होती या तरणी तुझ विन कृष्णा. त्याप्रमाणे व्यासादिक महर्षींचे शब्द म्हणजे चित्ररत्नांच्या खाणी असूनही पण तुझ्या वाक्यरूपी सूर्याचा उदय नसल्याने त्या उपेक्षित केल्या गेल्या होत्या. सर्व मेत द्रुतम मन्ये मा वदसी केशव नाही ते भगवन व्यक्ती विदुर्दैवान दानवा. हे केशवा, तू जे मला सांगत आहेस ते मी सत्य मानत आहे, कारण हे भगवान तुझे स्वरूप अथवा प्रभाव देव अथवा दानव जाणत नाहीत. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले. ते या आगवयांचे फिटले अनोळखपण. ती तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे माझ्या अंतकरणावर पडली आणि त्यामुळे ऋषींनी सांगितलेल्या मार्गाचे अज्ञान पार नाहीसे झाले.
जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझी हृदय भूमिके पडले सखोल. वरी कृपेची चाहली ओल, मनोनी संवाद फळेशी उठले. महाराज, त्या ऋषींचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बी असून ते माझ्या अंतःकरण रूपी खोल जमिनीवर पडले होते. त्याला आपल्या कृपेची ओल मिळाल्यामुळे संवाद रूपी फळे आली. अहो नारदादिका संता, त्यांची या उक्तिरूपी सरिता, मी महोदधी जाहलो अनंता, संवाद सुखाचा. महाराज, नारदादिकांच्या नद्यांना मी संवाद सुखाचा समुद्र झालो. प्रभू आघवेनी जन्मे, जे पुण्य केली मी उत्तमे, दयांची न ठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुम्हा. हे प्रभू, आतापर्यंत जन्मात मी जी उत्तम पुण्य संपादन केली होती, त्यांनी तुझ्यासारखा सद्गुरु प्राप्त करून देऊन ती आपल्या ऋणांमधून मुक्त झालेली आहे. वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तू ते कानी ऐके, परी कृपा न कीजेची तू ऐके, तो नेनवेची काही. एरवी वाडवडिलांच्या मुखाने मी तुझे गुणानुवाद सतत कानी ऐकत होतो, पण तुमची कृपा नसल्याने काहीच कळले नाही. मनोनी भाग्याचे सानुकूळ, चालिया केले उत्तम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ, गुरु कृपा साच. म्हणून भाग्य जर अनुकूल असेल तर केलेला व्यापार जसा सफल होतो, त्याप्रमाणे श्रुती शास्त्रांचे केलेले अध्ययन खरी कृपा गुरु कृपा असेल तरच फलद्रूप होते. जीवन करू झाडे सिपी जीवेसाठी, पाडूनी जन्मे काणी आटी, परी फळे सीतेची भेटी, जे वसंतू पावे. माळी जीवापाड श्रम घेऊन बागेची जोपासना करतो, पण जर वसंताचा प्रवेश होईल तरच त्या झाडांना फळे फुले येतात. अहो विषमाचे ओठ पडे, ते मधुर आवडे, पैदसायन ते गोडी, जे आरोग्य देही. अहो विषम ज्वराचा जेव्हा मागचा काटा असतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागू लागतात, अथवा जेव्हा देहामध्ये आरोग्य येते तेव्हाच भस्मादिक औषधे चांगले परिणामकारक आहे असे ठरते. का इंद्रिय वाचा प्राण, या जालियांचे तेची सार्थकपण, जय चैतन्य येऊनी आपण, संचरे माझी. अथवा इंद्रिये, पाणी आणि प्राण या सर्वांचा ज्याच वेळी उपयोग, ज्यावेळी त्यात जीव येऊन प्रवेश करेल. तैसे शब्द जात ओलांडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तेची मनोये आपुले, जे सानुकूल श्री गुरु. त्याप्रमाणे वेदशास्त्रांचे अध्ययन केले, योगाधिकांचे अनुष्ठान केले, पण ज्यावेळी श्री गुरूंची कृपा होईल त्याच वेळी त्याचा उपयोग होईल. एसिले जाणीये प्रतितेचे निमाजे, अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे, देवांची मने देवा तुझे, वाक्यमच मानले. याप्रमाणे अर्जुन आलेल्या अनुभवाच्या मधात कौतुकाने आनंदामध्ये नाचू लागला आणि त्यातच म्हणू लागला, देवा तुमचे बोलणे मला पटले. तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतिती, जे तू देवदानवांची मती, जोगानवसी. हे कैवल्यपती श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला की तू देव आणि दैत्य यांच्या बुद्धीचा विषय होण्याजोगा नाहीस. तुझे वाक्य व्यक्ती नयता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा, तो कहींची नोय हे मदभावा, भरवसैनी आले. हे भगवंता, तुमच्या मुखातून शब्द प्रकट न होता जो आपल्या बुद्धीच्या बळावर तुझे स्वरूप जाणून म्हणेल त्याला काहीही कळणार नाही, असा आता मला पक्का अनुभव आलेला आहे. स्वयमेवात्मनात्मान त्वेत्य तत्पुरुषोत्तम, भूतभावान भूतेश देवदेव जगतपते. हे पुरुषोत्तमा, हे भूत भावना, हे भूतेश, हे देवाधिदेवा, हे जगतपते, तू स्वतःच आपल्या संपूर्ण विभूती जाणत आहेस.
एथा फुले वाढपण जैसे आपणची जाणीचे आकाशे कामी तुरी घनवटैसे पृथ्वीची जाणे. इथे आपले मोठेपण जसा आकाशाचा मोठेपणा आकाशालाच माहीत किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच माहीत तसे तैसा फुले सर्व शक्ती तुझ तुची जानसी लक्ष्मीपती एरवेदाधिक मती विरवती माया. याप्रमाणे हे भगवंता तुमचे सर्व सामर्थ्य केवळ तुम्हाला माहीत असे असता वेदाधिक आपल्या बुद्धीचा व्यर्थच गर्व करतात. हा कामना ते माग सोडावे पवना ते ओवी म्हणावे आदि शून्य ते रोनी जावे केव ते माही. अहो सर्वात चपल असलेल्या मनाला कसे मागे टाकता येईल, तसेच वाऱ्याची मोजणी वाव घालून कशी करता येईल, मायेतून आपल्या बाहुबलाने कसे पार पडता येईल. तैसे हे तुझे जाणणे आहे मनोनी कोणी ठावके नोहे आता तुझे ज्ञान होई तुझची जोगे. हे जसे अशक्य तसे तुमचे ज्ञान होणे अशक्य. म्हणून आतापर्यंत जे कोणालाही माहित नाही ते ज्ञान केवळ तूच जाणतोस. जे आपण या ते तुझे जाणसी आणि का ते सांगावे असे समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निडळींचा. महाराज तुमचे ज्ञान तुम्हाला असून दुसऱ्यांना सांगण्यासही आपण समर्थ आहात. तरी आता माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाका. भक्तांनो, आजच्या ओव्यांतून आपल्याला समजतं की परमेश्वर एका ठिकाणी मर्यादित नसून संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापलेला आहे. जिथे तेज आहे, जिथे सत्य आहे, जिथे करुणा आहे, तिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे. माऊलींचे हे अमृतमय विचार आपल्या मनामध्ये भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकता वाढवत हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील ओव्यांसोबत. जय जय रामकृष्ण हरी.